जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसई चे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त आयटी सेल वाले. काय चाललंय आपल्या देशात? बाकीचे पण आंदोलन काँग्रेसचे आंदोलन होतात, एनएसयूचे आंदोलन होतात, पण या आंदोलनाचे रेड कार्पेट टाकलं जाते. सगळ्या परवानगीच मिळत नाही. दिल्लीत परवानगी मिळाली, पुण्यात पण मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग असते, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळत नाही. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेले मला. हे सहज आहे सर? नाही, ज्या परवानगी दिल्या जातात त्याच्यावर परवानगी त्याच्यामुळे द्यावी लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. इट्स द संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होते. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे, संशयित आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर देतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी आहेत. ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांना सांगतो कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ऍडमिन शिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ऍक्सेस फक्त माझ्याकडे आहे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉक्रोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळत आहे की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकाला ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, ज्यांनी सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसई चे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त आयटी सेल वाले. काय चाललंय आपल्या देशात? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.